ओम गंगणपते नमः. ही गोकर्णाची फुलं आहेत. गोकर्णाचं झाड मी आधी पण सांगितलं होतं घरामध्ये लावा, वास्तुदोष निवारण होतं. आणि आता इतकी सुंदर फुलं येतात की रोज गणपती बाप्पाला मी याचा हार बनवते आणि चढवते. आणि महाराजांना पण मी या फुलांची माळ चढवत असते, महादेवाला चढवते. आणि ह्या फुलांच्या झाडापासून वास्तुदोष निवारण होतं. याचं शिवपुराणमध्ये पण या गोकर्णाचं महत्त्व दिलेलं आहे. गोकर्णाच्या झाडाचं तुम्हीही आणा. त्याच्या शेंगा मिळतात. कोणाच्या घरी लावलेलं असेल गोकर्णाचं तर त्याच्या शेंगा तोडून आणायच्या, त्या मातीमध्ये लावून टाकायच्या कुंडीमध्ये. त्याचं लगेच 5-6 दिवसामध्ये रोपटे यायला लागून जातं आणि त्याच्यापासून वास्तुदोष पण निवारण होतं. आणि हे फूल भगवंताला अर्पण केल्यानंतर भगवंतही प्रसन्न होतं. हा उपायच म्हणा तुम्ही आपल्या घरातला करा आणि आनंदाने जीवन जगा. शेंग घेऊन या आधी कुठे असेल तर. नसेल मिळाला तर मला सांगा. माझ्याकडे या चिंचवडला माझ्याकडे प्रचंड शेंगा काढून ठेवल्या आहेत मी तुमच्यासाठी. रामकृष्ण.